श्रीमद भागवत उपदेश. कवी म्हणाला, राजन, भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे. नाश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते, त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत, तेच भागवत धर्म समज. राजन, या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी कर्मे करील, ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणांनाच समर्पण करावीत. जो ईश्वराला विन्मुख झाला, त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो. या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते. म्हणून गुरूंनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे.